श्री स्वामी समर्थ. पुढील 6 दिवसानंतर मंगळाचा उदय होणार. या 4 राशीच्या लोकांच्या नशिबी गडगंज श्रीमंतीचा योग येणार, पैसाच पैसा. पंचांगानुसार मंगळ 12 नोव्हेंबर 2025 रोजी संध्याकाळी 6:57 अस्त झाला असून 13 एप्रिल 2026 रोजी पहाटे 5:22 मंगळाचा उदय होईल. 2026 मध्ये मंगळ 102 दिवस अस्त राहिल्यानंतर पुन्हा आपल्या पूर्वस्थितीत येईल. ज्योतिषशास्त्रानुसार मंगळाला साहस, पराक्रम, शौर्य, क्रोध, भूमी यांचा कारक ग्रह मानले जाते. त्यामुळे ज्या व्यक्तीच्या पत्रिकेत मंगळ शुभ स्थितीत असतो असे लोक प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवण्यासाठी सक्षम असतात. 9 ग्रहांमध्ये मंगळाला ग्रहांचा सेनापती म्हटले जाते. भूमी, धैर्य, शौर्य आणि ऊर्जेचा कारक मंगळ ज्यावेळी मार्ग बदलतो तेव्हा त्याचा मोठा परिणाम मानवी जीवनावर दिसून येतो. तो ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन, नक्षत्र परिवर्तन आणि अस्त, मार्गी, उदय देखील होतो. पंचांगानुसार मंगळ 12 नोव्हेंबर 2025 रोजी संध्याकाळी 6:57 अस्त झाला असून 13 एप्रिल 2026 रोजी पहाटे 5:22 मंगळाचा उदय होईल. 2026 मध्ये मंगळ 102 दिवस अस्त राहिल्यानंतर पुन्हा आपल्या पूर्वस्थितीत येईल, ज्याचा शुभ प्रभाव नक्कीच काही राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळेल. कोणत्या आहेत त्या नशीबवान राशी बघूयात. त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. मिथुन राशी. मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी मंगळाची ही अवस्था खूप फायदेशीर ठरेल. आयुष्यात अनेक चांगले बदल पाहायला मिळतील. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. स्पर्धा परीक्षेची तयार करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल. फक्त मेहनत कायम ठेवा. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील. चंद्र राशीच्या अनुसार बृहस्पतीच्या पहिल्या भावात असण्याच्या कारणाने या सप्ताहात तुमच्या मनात भावनात्मक गोष्टीचा प्रभाव होईल. त्यामुळे तुमचा व्यवहार आजूबाजूच्या लोकांना भ्रमित करेल. अशा परिस्थितीला उत्तम बनवण्यासाठी तुम्हाला प्रत्येक प्रकारच्या निराशेपासून बचाव करावा लागेल अथवा तुम्हाला आरोग्य संबंधित समस्या होऊ शकतात. या सप्ताहात बृहस्पतीच्या चंद्र राशीच्या अनुसार 8व्या भावात असण्याने या सप्ताहात शक्यता आहे की ज्या पूर्वीच्या गुंतवणुकीने तुम्ही सर्व आशा सोडल्या होत्या तुम्हाला तेथून उत्तम धनलाभ होईल. त्यामुळे काही नवीन वाहन खरेदीने तुमचे अपूर्ण स्वप्न पूर्ण होऊ शकेल. परंतु कुठल्याही गोष्टीची खरेदी या काळात तुम्हाला घरचेल मोठ्यांसोबत याबाबतीत बोलण्याची आवश्यकता असेल. या सप्ताहात तुमचे आईवडील तुमच्या काही कार्यांकारणे तुम्हावर गर्वाचा अनुभव घेतील. यामुळे कौटुंबिक वातावरणात शांतता येईल आणि तुम्हाला घरात तो सन्मान मिळू शकेल ज्याची तुम्ही बऱ्याच काळापासून वाट बघत होते. लघु व्यवसाय करणाऱ्या जातकांना या सप्ताहात इच्छेनुसार सरकारी क्षेत्रात किंवा काही सरकारी अधिकाऱ्याकडून योग्य सहयोग प्राप्त होणार नाही. यामुळे काही घाटाही होऊ शकतो. तथापि यामुळे तुम्ही तुमची मेहनत योग्य दिशेत करून प्रयत्न कायम ठेवले पाहिजे. विद्यार्थ्यांसाठी हा सप्ताह सर्वात अधिक उत्तम राहणार आहे, कारण यावेळी तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल आणि सोबतच बऱ्याच ग्रहांच्या कृपेने तुम्ही प्रत्येक परीक्षेत यश मिळवाल. शारीरिक तसेच मानसिकदृष्ट्या तुम्हाला खचल्यासारखे वाटेल. थोडा आराम करा आणि सात्विक अन्न सेवन केल्यामुळे तुम्हाला ऊर्जा मिळेल. आज जवळच्या मित्राच्या मदतीने काही लोकांना आज चांगले धनलाभ होण्याची शक्यता आहे. हे धन तुमच्या बऱ्याच समस्यांना दूर करू शकतं. घरच्या आघाडीवर अडचण संभवते, त्यामुळे तुम्ही काय बोलता ते नीट विचार करून बोला. भूतकाळातील आनंदी क्षणांमध्ये तुम्ही गुंतून जाल. कामाच्या ठिकाणी आजचा दिवस खूप सुंदर असेल. वेळ पाहून आज तुम्ही सर्व लोकांसोबत दूरी बनवून एकांतात वेळ घालवणे पसंत कराल. असे करणे तुमच्या हिताचेही असेल. तुमच्या वैवाहिक आयुष्यात सगळीकडे आनंदी आनंद आहे. भाग्यांक 2. भाग्यरंग चंदेरी आणि पांढरा. उपाय: चांदीच्या चमच्याने किंवा चांदीच्या ताटामध्ये जेवण केळणे आरोग्यासाठी लाभदायक असेल. वृश्चिक राशी. वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी मंगळाची ही स्थिती अत्यंत अनुकूल सिद्ध होईल. या काळात तुमच्या आयुष्यात अनेक मोठे आणि चांगले बदल पाहायला मिळतील. मानसिक तणावातून मुक्त व्हाल. वैवाहिक जीवन सुखमय असेल. आत्मविश्वासात वाढ होईल. आनंदी वार्ता कानी पडतील. समाजात मान सन्मान वाढेल. कामात भरपूर गती मिळेल. हा काळ तुमच्यासाठी सकारात्मक सिद्ध होईल. राहूच्या चंद्र राशीच्या 4थ्या भावात असण्याच्या कारणाने या सप्ताहात तुमच्या मनात भावनात्मक गोष्टीचा प्रभाव होईल. यामुळे तुमचा व्यवहार आजूबाजूच्या लोकांना भ्रमित करेल. अशा परिस्थितीला उत्तम बनवण्यासाठी तुम्हाला प्रत्येक प्रकारच्या निराशेपासून बचाव करावा लागेल अथवा तुम्हाला आरोग्य संबंधित समस्या होऊ शकतात. या सप्ताहात बृहस्पतीच्या चंद्र राशीच्या अनुसार 8व्या भावात असण्याने या सप्ताहात शक्यता आहे की ज्या पूर्वीच्या गुंतवणुकीने तुम्ही सर्व आशा सोडल्या होत्या तुम्हाला तेथून उत्तम धनलाभ होईल. त्यामुळे काही नवीन वाहन खरेदीने तुमचे अपूर्ण स्वप्न पूर्ण होऊ शकेल.
परंतु कुठल्याही गोष्टीची खरेदी या काळात तुम्हाला घरचेल मोठ्यांसोबत याबाबतीत बोलण्याची आवश्यकता असेल. या सप्ताहात तुमचे आईवडील तुमच्या काही कार्यांकारणे तुम्हावर गर्वाचा अनुभव घेतील. यामुळे कौटुंबिक वातावरणात शांतता येईल आणि तुम्हाला घरात तो सन्मान मिळू शकेल ज्याची तुम्ही बऱ्याच काळापासून वाट बघत होते. लघु व्यवसाय करणाऱ्या जातकांना या सप्ताहात इच्छेनुसार सरकारी क्षेत्रात किंवा काही सरकारी अधिकाऱ्याकडून योग्य सहयोग प्राप्त होणार नाही. यामुळे काही घाटाही होऊ शकतो. तथापि यामुळे तुम्ही तुमची मेहनत योग्य दिशेत करून प्रयत्न कायम ठेवले पाहिजे. विद्यार्थ्यांसाठी हा सप्ताह सर्वात अधिक उत्तम राहणार आहे, कारण यावेळी तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल आणि सोबतच बऱ्याच ग्रहांच्या कृपेने तुम्ही प्रत्येक परीक्षेत यश मिळवाल. शारीरिक तसेच मानसिकदृष्ट्या तुम्हाला खचल्यासारखे वाटेल. थोडा आराम करा आणि सात्विक अन्न सेवन केल्यामुळे तुम्हाला ऊर्जा मिळेल. आज जवळच्या मित्राच्या मदतीने काही लोकांना आज चांगले धनलाभ होण्याची शक्यता आहे. हे धन तुमच्या बऱ्याच समस्यांना दूर करू शकतं. घरच्या आघाईवर अडचण संभवते, त्यामुळे तुम्ही काय बोलता ते नीट विचार करून बोला. भूतकाळातील आनंदी क्षणांमध्ये तुम्ही गुंतून जाल. कामाच्या ठिकाणी आजचा दिवस खूप सुंदर असेल. वेळ पाहून आज तुम्ही सर्व लोकांसोबत दूरी बनवून एकांतात वेळ घालवणे पसंत कराल. असे करणे तुमच्या हिताचेही असेल. तुमच्या वैवाहिक आयुष्यात सगळीकडे आनंदी आनंद आहे. भाग्यांक 2. भाग्यरंग चंदेरी आणि पांढरा. उपाय: चांदीच्या चमच्याने किंवा चांदीच्या ताटामध्ये जेवण केळणे आरोग्यासाठी लाभदायक असेल. वृश्चिक राशी. वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी मंगळाची ही स्थिती अत्यंत अनुकूल सिद्ध होईल. या काळात तुमच्या आयुष्यात अनेक मोठे आणि चांगले बदल पाहायला मिळतील. मानसिक तणावातून मुक्त व्हाल. वैवाहिक जीवन सुखमय असेल. आत्मविश्वासात वाढ होईल. आनंदी वार्ता कानी पडतील. समाजात मान सन्मान वाढेल. कामात भरपूर गती मिळेल. हा काळ तुमच्यासाठी सकारात्मक सिद्ध होईल. राहूच्या चंद्र राशीच्या 4थ्या भावात असण्याच्या कारणाने या सप्ताहात तुमच्या मनात भावनात्मक गोष्टीचा प्रभाव होईल. यामुळे तुमचा व्यवहार आजूबाजूच्या लोकांना भ्रमित करेल. अशा परिस्थितीला उत्तम बनवण्यासाठी तुम्हाला प्रत्येक प्रकारच्या निराशेपासून बचाव करावा लागेल, अथवा तुम्हाला आरोग्य संबंधित समस्या होऊ शकतात. या सप्ताहात बृहस्पतीच्या चंद्र राशीच्या अनुसार 8व्या भावात असण्याने या सप्ताहात शक्यता आहे की ज्यापूर्वीच्या गुंतवणुकीने तुम्ही सर्व आशा सोडल्या होत्या, तुम्हाला तेथून उत्तम धनलाभ होईल. त्यामुळे काही नवीन वाहन खरेदीने तुमचे अपूर्ण स्वप्न पूर्ण होऊ शकेल. परंतु कुठल्याही गोष्टीची खरेदी या काळात तुम्हाला घरचेल मोठ्यांसोबत याबाबतीत बोलण्याची आवश्यकता असेल. शारीरिक तसेच मानसिकदृष्ट्या तुम्हाला खचल्यासारखे वाटेल. थोडा आराम करा आणि सात्विक अन्न सेवन केल्यामुळे तुम्हाला ऊर्जा मिळेल. आज जवळच्या मित्राच्या मदतीने काही लोकांना आज चांगले धनलाभ होण्याची शक्यता आहे. हे धन तुमच्या बऱ्याच समस्यांना दूर करू शकतं. घरच्या आघाडीवर अडचण संभवते, त्यामुळे तुम्ही काय बोलता ते नीट विचार करून बोला. भूतकाळातील आनंदी क्षणांमध्ये तुम्ही गुंतून जाल. कामाच्या ठिकाणी आजचा दिवस खूप सुंदर असेल. वेळ पाहून आज तुम्ही सर्व लोकांसोबत दूरी बनवून एकांतात वेळ घालवणे पसंत कराल. असे करणे तुमच्या हिताचेही असेल. तुमच्या वैवाहिक आयुष्यात सगळीकडे आनंदी आनंद आहे. भाग्यांक 2. भाग्यरंग चंदेरी आणि पांढरा. उपाय: चांदीच्या चमच्याने किंवा चांदीच्या ताटामध्ये जेवण केळणे आरोग्यासाठी लाभदायक असेल. मेष राशी. मेष राशीच्या व्यक्तींसाठी मंगळाची ही स्थिती खूप लाभकारी ठरेल. आर्थिक समस्या दूर होतील. या काळात अडकलेली कामे पूर्ण होतील. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. तुमचा आत्मविश्वास वाढेल. आयुष्यात सुखसमृद्धी वाढेल. कुटुंबियांसोबत प्रवास घडेल. नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. बँक बॅलन्समध्ये भरपूर वाढ होईल. राहूच्या चंद्र राशीच्या 11व्या भावात असण्याच्या कारणाने स्वतःला परिष्कृत करण्याचा तुमचा प्रयत्न बऱ्याच पद्धतींनी तुमच्या आरोग्य जीवनावर तुम्हाला सकारात्मक प्रभाव दाखवेल. याच्या परिणामस्वरूप या काळात तुम्हाला खूप आत्मविश्वासाने भरलेले वाटेल. चंद्र राशीच्या संबंधात शनीच्या 12व्या भावात असण्याच्या कारणाने जर तुम्ही सरकारी क्षेत्रात काम करताना दिसत आहात तर हा सप्ताह तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण आणि उत्तम राहणार आहे, कारण यावेळी तुम्हाला सरकारकडून लाभ आणि पुरस्कार मिळण्याची शक्यता कायम राहील. यामुळे तुम्हाला उत्तम स्तरावर नफा मिळेल. या सप्ताहात घरातील मुले तुम्हाला बऱ्याच घरगुती कामातून निपटण्यात तुमची मोठी मदत करू शकतात, परंतु यासाठी तुम्हाला मोठेपणा दाखवून त्यांच्याकडून मदत मागण्याची आवश्यकता असेल. सोबतच समाजातही तुम्ही आपले आकर्षण आणि व्यक्तित्वामुळे काही नवीन मित्र बनवण्यातही यशस्वी व्हाल. या राशीमध्ये अधिकतर ग्रहांची स्थिती हे सांगते की या काळात तुमच्यापैकी काही लोकांना आपल्या इच्छेनुसार स्थानांतरण किंवा नोकरीमध्ये बदल मिळण्याची शक्यता आहे. तथापि यासाठी तुम्हाला सुरुवातीपासून आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत आपले संबंध उत्तम ठेवून चालावे लागेल. या सप्ताहात विद्यार्थ्यांच्या अनुसंधान क्षेत्रातही पुढे पाऊल टाकण्याची आवश्यकता असेल. अशात सुरुवातीपासूनच तुम्ही अध्ययन सामग्री जोडू शकतात, अथवा यानंतर घाईगर्दीत तुम्ही बऱ्याच गोष्टी विसरू शकतात.
शारीरिक आजारातून बरे होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळे तुम्ही खेळाच्या स्पर्धांमध्ये भाग घेऊ शकाल. नोकरी पेशाने जोडलेल्या लोकांना आज धनाची खूप आवश्यकता असेल, परंतु आधी केलेल्या व्यर्थ खर्चाच्या कारणाने त्यांच्याजवळ पर्याप्त धन नसेल. तुम्हाला गरज भासलीच तर मित्र मदतीला धावून येतील. आज तुम्ही आणि तुमचा जोडीदार प्रेमसागरात डुबकी मारणार आहात आणि प्रेमाच्या अत्युच्च आनंदाचा अनुभव घेणार आहात. आजच्या दिवशी तुमच्या कामात प्रगती झालेली दिसून येईल. आपले शरीर उत्तम बनवण्यासाठी आजही तुम्ही बराच वेळ विचार कराल, परंतु इतर दिवसांप्रमाणेच आजही हा प्लॅन तसाच राहील. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून मानहानी पत्करावी लागेल आणि त्यामुळे विवाहबंधन तोडण्यासाठी तुम्ही उद्युक्त होण्याची शक्यता आहे. भाग्यांक आहे 5. भाग्यरंग आहे हिरवा आणि आकाशी. उपाय: सकाळी उठल्या उठल्या ओम हम हनुमते नमःचा 11 वेळा उच्चार केल्याने आर्थिक स्थिती चांगली होईल. कुंभ राशी. कुंभ राशीच्या व्यक्तींनाही मंगळाची ही उदयस्थिती शुभफळ देणारी असेल. या काळात तुम्हाला अनेक आकस्मिक धनलाभ होतील. शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम असेल. मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल. तीर्थक्षेत्रांना भेट द्याल. दूरचे प्रवासही घडतील. नोकरी करणाऱ्यांची पगारवाढ होईल. प्रत्येक कामात कुटुंबियांची साथ मिळेल. तुमच्या सर्व अडचणी दूर होतील. नवे लोक, नवे छंद यांच्याशी जोडले जाल. चंद्र राशीच्या संबंधात केतूच्या 7व्या भावात असण्याच्या कारणाने या राशीतील जे जातक 50 वय पार केलेले होते त्यांना तांत्रिक तंत्र आणि पचन संबंधित आपल्या जुन्या समस्यांनी या काळात काही वेळ आराम मिळू शकतो, कारण त्यांच्याद्वारे उत्तम दिनचर्येला आत्मसात करणे त्यांना या परिस्थितीतून पार करण्यात मदत सिद्ध होईल. शनीच्या चंद्र राशीच्या 2ऱ्या भावात असण्याने ग्रहांची उपस्थिती या गोष्टीकडे इशारा करते की या काळात तुमचे काही विनाकारण खर्च होण्याची शक्यता आहे. तथापि तुमच्या कमाईमध्ये लागोपाठ वृद्धी होण्याने तुमच्या जीवनात या खर्चाचा प्रभाव दिसणार नाही आणि तुम्ही आपल्या सुखसुविधांवरही काही खर्च करू शकाल. म्हणून कमाई आणि व्ययांमध्ये संतुलन कायम ठेवणे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. आपले कुटुंब किंवा मित्रांसोबत कुठे पिकनिकला जाण्यासाठी हा सप्ताह उत्तम आहे. हे फक्त न तुमचे मन हलके करेल, तर यामुळे तुम्ही त्यांच्यासोबत आपल्या संबंधांना अधिक उत्तम करण्यातही यशस्वी व्हाल. आपण आपल्या मित्रांच्या गरजेपेक्षा जास्त करत असल्याचे नेहमीच पाहिले जाते. ते व्यापारी जातक जे बऱ्याच काळापासून आपल्या व्यवसायाचा विस्तार करण्याचा विचार करत होते, त्यांना या सप्ताहात घेऊन काही चांगली वार्ता मिळू शकते, कारण योग बनत आहे की ही वेळ तुमच्या क्रिएटिव्हिटीमध्ये वृद्धी घेऊन येईल. यामुळे तुम्ही आपल्या व्यापारासाठी काही असे उत्तम पाऊल उचलू शकतात ज्यामुळे तुम्हाला नफा आणि उन्नती दोन्ही मिळू शकेल. जर तुम्ही उच्च शिक्षण ग्रहण करण्याचा विचार करत आहात तर यासाठी तुम्हाला या काळात मेहनत करावी लागेल. तथापि यावेळी भाग्य तुमची साथ देईल. यामुळे तुम्ही जोही विषय वाचाल त्याला लक्षात ठेवण्यात तुम्हाला यश मिळेल. प्रदीर्घ आजारावर मात करण्यासाठी हास्योपचाराचा उपयोग करा, कारण तो सर्व समस्यांवर उत्तम उपाय ठरतो. आर्थिकदृष्ट्या आज दिवस मिळता जुळता राहील. आज तुम्हाला धनलाभही होऊ शकतो, परंतु यासाठी तुम्हाला कठीण मेहनत करावी लागेल. बहीण आपुलकीने वागल्यामुळे तुम्हाला उत्साह वाटेल, परंतु त्यांच्या तुच्छ बोलण्यामुळे जर तुम्ही रागावलात तर त्यामुळे तुमच्याच हिताचे नुकसान होईल. तुमचे अश्रू पुसण्यासाठी एक खास मित्र मैत्रीण पुढाकार घेण्याची शक्यता आहे. कला आणि नाट्यक्षेत्रांशी जोडलेल्या व्यक्तींना नवीन संधी मिळतील आणि त्यांना त्यांची कलात्मकता उत्कृष्टपणे दाखवता येईल. प्रवास करावा लागणार असेल तर सर्व महत्त्वाची कागदपत्रे बरोबर ठेवा. तुमचा जोडीदार हा देवदूतच आहे आणि याची आज तुम्हाला जाणीव होईल. भाग्यांक आहे 2. भाग्यरंग आहे चंदेरी आणि पांढरा. उपाय: वडाच्या झाडा किंवा निंबाच्या झाडाला दूध वाहा आणि आपल्या कपाळावर झाडाच्या मातीने टिळा लावा. यामुळे आर्थिक स्थितीचे सशक्तीकरण होईल.